पुढे राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी येते आहे। रुपाली चाकणकर यांचा राजीनामा सुनेत्रा पवार यांनी या संदर्भातलं एक ट्विट केलेलं आहे आणि रुपाली चाकणकरांचा राजीनामा मिळाला। पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा आता मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये सांगितलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं हे ट्विट नेमकं काय आहे एकदा आपण पाहूया। रुपाली चाकणकर यांनी त्यांचा पदाचा राजीनामा हा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला होता। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे। सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवत आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हे ट्विट केलंय।